अध्यक्ष आदरणीय श्री चलेंद्र पोलेकरजी यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. श्री चलेंद्रजी पोलेकर. नमस्कार सगळ्यांना. आज आपण ज्या सोहळ्यासाठी जमलो होतो, पण तत्पूर्वी एक अशी जाणीव करून देईन की आपण मला वाटतं 2020ला आपल्या आयुष्यातले कोण 80 वर्षाचा असेल, कोण 50 वर्षाचा असेल, कोण 10 वर्षाचा असेल, पण आपल्या आयुष्यात आपण असे 2 प्रसंग बघितले. प्रसंगावरती मात करण्याचं सामर्थ्य ज्या ग्रामदेवतेने आपल्याला दिलं, त्या ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होतो. त्याच्यानंतर माझ्या गावचं आराध्य दैवत श्री मारुतीरायाच्या चरणी नतमस्तक होतो. शेजारीच असलेला आपला गोरोबा काका यांच्या चरणी नतमस्तक होतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. आणि प्रास्ताविक, आता मला माईक हा विषय माझा नाही आहे, पण आता एक अध्यक्ष म्हणून मला ती जबाबदारी दिली. फक्त मी एवढीच जाणीव करीन की आपण आज जो सोहळा साजरा केला, त्याला एक वेगळ्या पद्धतीने जर आपण बघितला, ते हे आपल्या स्वप्नातलं एक मंदिर आहे. आणि हे स्वप्न, जसं आता हे सूत्रसंचालन करताना त्यांनी सांगितलं की आपण ह्याच दिवशी तिन्ही सांजा एकत्र येत असताना आपण बघितलेलं स्वप्न आहे. मी सहज असं दर्शनासाठी फक्त मंदिरात आलो. आल्यानंतर पोरं सगळी चर्चा करत होती की दादा, आपण किती वर्ष एक म्हणजे मला वाटते ह्याच्या आधी आपले गावचे सुपुत्र तहसीलदार साहेब सायगावकर यांनी स्वखर्चाने आपल्याला ती वास्तू बांधून दिली होती, पण चक्रीवादळात सांगितल्याप्रमाणे ती नष्ट झाली होती. 5 वर्ष ती वास्तू मला वाटतं अशीच होती. ही सगळी पोरं चर्चा करत होती. सहज बोलले, दादा ही वास्तू आपली पडलेली आहे, पण दिसायला बरोबर वाटत नाही आहे. तर आमचा एक विचार चाललाय की स्थानिक लेवलला आपण जो यथाशक्ती जी काय देणगी देईल, ती देणगी आपण स्वीकारायची. तर तुमचं म्हणणं काय? मी आपलं सहज बोललो, माझे 1000 रुपये घेऊन टाका. तर बोले ठीक आहे, कारण आपला प्लॅनिंगच तसा होता की फक्त 4 खांब उभे करायचे. म्हणजे हा बघितलेला स्वप्न आहे. पण जसं आपण म्हणतो की एखाद्या स्वप्नाचा पाठलाग करताना लोकांना दम लागतं, स्वप्न पूर्ण करताना. पण जाखमाता देवीची आपल्यावरती एवढी मोठी कृपा झाली. जसा महाराजांनी अनेक किल्ले घडवले, पण काय बोलले, राज्य व्हावे स्त्रीची इच्छा, तशी वास्तू व्हावी ह्या सगळ्या समस्त ग्रामस्थांची इच्छा होती. म्हणून ह्या वास्तूचा पाठलाग करताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा दम लागला नाही. मीना साह्यास ही वास्तू आपली उभी राहिली. ही सगळी कारण हे आपण आपल्यावरती घेतलेलं नाही. कारण त्याच्यानंतर मिटिंगी झाल्या. मिटिंग झाल्यानंतर एक अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी आली आणि त्याच्यानंतर 20 लोक माझ्यासोबत देण्यात आली. ह्या 20 लोकांनी कोणी जमलेलं नाही, प्रत्येकाने स्व इच्छेने सगळं पूर्ण काम केलंय. सांगण्याची गोष्ट एवढीच आहे, अभिमान मालकू शकत नाही, पण एवढंच बोलू शकतो आपण की ही सगळी त्याची कृपा आहे. आपल्यावर जर घेतलं नाही, सगळं देवावरती सगळं. ज्या क्षणाला माझ्यावर जबाबदारी आली, त्या क्षणाला मी देवीला सांगितलं, हे काम हे माणसं करू शकत नाही का? तर आपण घरं बांधलेली आहेत, मंदिरं पण बांधलेली आहेत, पण आज ह्या आपण वास्तू बनवले, त्या वास्तूसाठी सगळी यंत्रणा जी जुळून आली ना, म्हणतात ना की योगायोग असतं त्याला, की जो मेस्त्री आपल्याला भेटला, त्या मेस्त्रीने आजच्या मितीला जर आपण बघितलं तर फक्त 2 महिने 15 दिवसात आपली ही वास्तू उभी राहिलेली आहे. की एखादी वास्तू उभी करायला कोणाला 2 वर्ष जातं, कोणाला काय होतं, पण आपल्याला मिळालेला कॉन्ट्रॅक्टर योगायोगाने देवीच्या कृपाने तो मेस्त्री चांगला मिळाला की 2 महिने 15 दिवसात बरोबर आपलं काम आपण 6 डिसेंबरला सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण वास्तू म्हणजे कोण शिलापूजन केला. आणि बरोबर 6 डिसेंबरला कोणशिला पूजन केलं आपण. आणि ही वास्तू 20 मला वाटतं मार्चला पूर्ण झालेली आहे. हे सगळं तिचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे.
फक्त एकच आपण पंचक्रोशीची चर्चा, कारण मी शेवटी रिक्षावाला आहे, पंचक्रोशीची चर्चा चालू आहे की सगळे समाज एकत्र येऊन एक असा म्हणजे तालुक्याला काय अख्ख्या जिल्ह्याला तुम्ही आदर्श घालून दिलात की सगळे समाज एकत्र येऊन हे एवढी मोठी वास्तू एवढ्या जलद तुम्ही उभी केलात. ही ह्याच्यापेक्षा हे माणसाचं काम नाही, ही सगळी ते आपल्यावर देवीची असलेली कृपा आहे, म्हणून एवढा सगळा काम जलद झालाय. फक्त मी जाता जाता एवढंच सांगेन की आपण जर जनतेने ठरवलं एखादी गोष्ट करायची तर ती किती सहज आणि सोपी करू शकतो त्यांच्या आशीर्वादाने, हेच एवढ्या सगळ्या आजच्या कार्यक्रमाने सांगू शकतो. तूर्त थांबतो.